चला तर मंडळी, आजची रेसिपी खूप खास आहे आणि एकदम सिंपल आहे. सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारी रेसिपी आहे. सगळ्यांना आवडेल अशी. आणि ही पराठ्यासोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता, भातासोबतही खाऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सुरुवात करूया. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की जिरे घालायचे आहेत. एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घालायचा आहे. कांदा एकदम बारीक घालायचा आहे चिरून. ग्रेव्ही करून घेतली तरी चालते. त्यानंतर 4-5 लसूण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत. एक टोमॅटो घातलेला आहे मोठा. टोमॅटोची सुद्धा ग्रेव्ही करून घातली तरी चालते. जे मुलं असे टोमॅटो कांदा खात नाहीत त्यांना ग्रेव्ही करून टाकली तरी चालते. त्यानंतर मसाले घालूया. लाल तिखट घातलेली आहे, हळद घातलेली आहे, मीठ घातलेले आहे, अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे. त्यानंतर एक मोठा चमचा भरून किचन किंग मसाला घातलेला आहे. छान असं शिजून घ्यायचं आहे टोमॅटो थोडंसं पाणी टाकून. त्यानंतर मूठभर अशी मेथीची भाजी एकदम बारीक चिरून घातलेली आहे आणि मूठभर हिरवे वाटाणे घातलेले आहेत. आता हे सगळं मिश्रण छान एकदम गाळ शिजून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला यामध्ये 1 चमचा फ्रेश दुधाची साय घालायची आहे. साय घातल्याच्या नंतर लगेचच हलवत राहायचं आहे, जेणेकरून साय फुटली नाही पाहिजे. इथे 1 वाटी भरून वाटाणे मिक्सरला काढून घेतलेले आहेत आबडधोबड. ते घातलेले आहेत आणि पाहिजे तितका थोडासा अंगरसा केलेला आहे. आता 5 ते 10 मिनटं छान उकळून घ्यायची आहे आणि फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे. पाहू शकता मुलांच्या डब्यासाठी हिरव्या वाटाण्याचा खिमा तयार झालेला आहे. ही भाजी खूप टेस्टी लागते. नक्की एकदा करून बघा. मुलं आवडीने खातात. ही पुरीसोबत, पोळीसोबत, पराठ्यासोबत, कशासोबतही खाऊ शकतो. चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.